हो हो. दादा अभिजित तिपकेंना मारहाण देखील झाली. अच्छा. ते 6 खासदारांत आमचं हे कसं चला फटाफट सुरू सर, करा. काल दिल्लीमध्ये अभिजित तिपकेंना पोलिसांकडून मारहाण करण्यात आली, आतमध्ये टाकण्यात आलं आणि स्वतः तिपकेने पोस्ट देखील केली. हे जे सरकार आहे नरेंद्र मोदींचं, हे लोकशाहीवादी सरकार नाही. लोकशाहीमध्ये सर्व प्रकारच्या आंदोलनाला मान्यता आहे. या देशावर जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं, म्हणजे ब्रिटिशांचं राज्य होतं, तेव्हाही महात्मा गांधींनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलनासाठी उपोषणाचा आणि सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला होता आणि 21 दिवस उपोषण करून शेवटी ब्रिटिश सरकारला चर्चेसाठी समोर आणलं होतं. पण स्वतंत्र हिंदुस्थानामध्ये सोनम वांगचुक यांच्यासारखा एक पर्यावरणवादी, वैज्ञानिक, एक सामाजिक कार्यकर्ता जेव्हा लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उपोषण करतो, तेव्हा एक तर सरकार कोणती चर्चा करायला तयार नाही आणि 20व्या दिवशी नामर्दाप्रमाणे काळोखात चादर टाकून आडवं करून इतक्या मोठ्या माणसाला फरफटत घेऊन गेले, ज्याची उभं राहण्याची ताकद नाही उपोषणामुळे. त्याच्यासाठी त्यांना स्ट्रेचरसुद्धा आणण्याचं सौजन्य दाखवलं नाही आणि जबरदस्तीनं उपोषण सोडण्यासाठी त्यांच्यावर जो दबाव आणला, त्याचा धिक्कार करावा तेवढा थोडाच आहे. सोनम वांगचुक हे प्राणत्याग करण्यास सज्ज आहेत देशासाठी आणि सरकार त्यांना घाबरलं आहे. जर सरकार घाबरलं असेल तर सरकारने ज्या मागण्या आहेत तरुणांच्या त्याच्यावर चर्चा करायला पाहिजे. मी आधी सांगितलं, हे धर्मेंद्र प्रधान आहेत, हे काय फार महान शिक्षणतज्ज्ञ किंवा फार महान नेते, धर्मात्मा नाही आहेत. ते एक मंत्री आहेत आणि त्यांच्याकडून चुका झालेल्या आहेत आणि लाखो विद्यार्थी त्याच्यामुळे उद्ध्वस्त झाले. 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. अशा वेळेला सरकारची जबाबदारी आहे. पण सरकार पोलीस बळाचा वापर करून वांगचुक यांना अटक करते आणि त्यानंतर दुसरे जे तरुण कार्यकर्ते आहेत अभिजित तिपके, त्यांच्यावरती लाठी हल्ला करून त्यांना जखमी करते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांच्यावरती शाई फेकण्यासाठी प्रवृत्त करते. हा देश हुकुमशाहीकडे झुकला असं म्हणतात, वळला नाही. या देशामध्ये हुकुमशाही सुरू झालेली आहे एवढंच मी सांगेन. पण उद्या पार्लमेंट सुरू होत आहे आणि पार्लमेंटमध्ये हा विषय येईल. उद्या एक दिल्लीमध्ये मोर्चा आहे, आंदोलन आहे, त्याच्यामध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत. सहभागी आहेत, सगळे सगळे. संघटना पाठिंबा दिल्यात. मात्र विरोधक जे सत्तेत आहेत ते म्हणतात की राजकीय वळण. हो, राजकीय वळण आहे म्हणा, राजकीय वळण आहे. तुम्हाला राजकीयदृष्ट्या भीती वाटली म्हणून तुम्ही सोनम वांगचुक यांना जबरदस्तीनं घेऊन गेलात ना. ही तुमची राजकीय भीतीच आहे ना. तुम्हाला भीती वाटते, तुम्ही डरपोक लोक आहात. तुम्हाला स्वातंत्र्य आंदोलनाची भीती वाटली, पण तुम्हाला ब्रिटिशांची भीती वाटली नाही, कारण तुम्ही ब्रिटिशांचे खबरे होता. तुम्हाला पंडित नेहरूंची भीती वाटते, तुम्हाला इंदिरा गांधींची भीती वाटते, तुम्हाला सोनम वांगचुकची भीती वाटते, तुम्हाला अभिजित तिपकेची भीती वाटते, तुम्हाला उद्धव ठाकरेंची भीती वाटते, तुम्हाला शिवसेनेची भीती वाटते. असे तुम्ही डरपोक लोक आहात. उद्याच्या मोर्चात तुमच्याकडनं कोण सहभागी होणार? आम्ही सगळे हो. उद्धव ठाकरे पण स्वतः असतील मोर्चामध्ये. आम्ही सगळे हो असं जेव्हा म्हणतोय तेव्हा इथे उपस्थित असलेले संसदेचे सगळे सदस्य जे शिवसेनेचे आता आहेत ते राहतील. सहा खासदार जे आहेत ते त्यांचं विलिनीकरणाला मान्यता मिळालेली आहे. आता एनडीएतला हा सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झालेला आहे.
त्यावेळेस एकनाथ शिंदेंनी आरोप करणाऱ्यांना टीका केलेली आहे. ते म्हणतात की जेव्हा हे फुटणारे जे आमच्याकडे येतात तेव्हा ते वाईट होतात, त्याच्या आधी ते चांगले असतात नाही. आणि आरोप करणारे फक्त लेणार बघा बघा, एकनाथ शिंदे म्हणजे काय आचार्य विनोबा भावे नाही आहेत, लक्षात घ्या. दाढी जरी असली त्यांना आचार्यांप्रमाणे, तरी ते आचार्य विनोबा भावे नाही आहे. की जे बोलतील ते सत्य आहे, हां, व नीतिमत्तेचं आहे असं नाही आहे. ते मशालीवर निवडून आलेले 6 लोक तुम्ही 50-50 कोटीला विकत घेतले. मशाल चिन्हावर निवडून आलेले हे लोक आमचे निर्लज्ज, हे गद्दार आहेत. हां, हे गद्दार आहेत. चांगले का वाईट सोडून द्या, हे गद्दारच आहेत. मशाल चिन्हावर निवडून आलेले 6 लोक तुम्ही 50-50 कोटीला विकत घेता. यात कोणतं आलं आहे शौर्य, मर्दुमकी, नीतिमत्ता आणि लोकशाही, चांगले आणि वाईट? याचं उत्तर त्यांनी द्यावं ना. तुमच्या चिन्हावर निवडून आले असते तर आम्ही जे आले नंतर आम्ही काय म्हणतो का नाही वा तुमचे निवडून आले, पण आम्ही मशाल चिन्हावर निवडून आणले. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी मतं उद्धव ठाकरेंना पडलेली आहेत, मशालीला पडलेली आहेत. तुमच्या चोरलेला धनुष्यबाणाला नाही. आणि तुम्ही काय आम्हाला सांगताय, एक दिवस ही दाढी, एखादा हनुमान येईल आणि जाळून टाकेल तुमची दाढी. लक्षात घ्या, आय रिपीट, ही दाढी तुमची एक दिवस जाळून टाकली जाईल. दाढीवर ते हात फिरवून तुम्ही आम्हाला नीतिमत्ता शिकवू नका. तुमची जी काय आहे ती अमित शहाच्या पायाशी गहाण पडलेली आहे. मुळात तुम्हाला अब्रू नव्हतीच. हां, हे 6 लोक जे आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे. निर्लज्ज आहेत हे. गद्दार शब्दसुद्धा कमी पडेल त्यांना. आणि लोकसभेचे अध्यक्ष किंवा जे काही पार्लमेंटरी आपली आहे, हे हा लोकशाहीवरचा खून, बलात्कार करून खून, आधी जे आता गुन्हे घडतात ना, रेप अँड मर्डर, तसा हा रेप अँड मर्डर आहे लोकशाहीवरचा. हा रेप अँड मर्डर, आणि हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. हे जे आहेत हे सिरियल रेपिस्टसुद्धा आहेत आणि सिरियल किलरसुद्धा आहेत लोकशाहीचे. लाज वाटत नाही त्या लोकांना. पक्ष पुढा 50-50 कोटीला माणसं विकत घेता. लोकांना खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही काही ठिकाणी. लोक उपोषणाला बसले शिक्षणासाठी, आणि तुम्ही काय मोठी आम्हाला दाखवताय, शौर्य गाजून दाखवताय. यू आर सिरियल रेपिस्ट अँड सिरियल किलर लोकशाहीचे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र दिले. मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र दिले. त्यामध्ये त्यांनी असं म्हटले की राम जन्मभूमी संदर्भात जी मंदिर आहे त्यात जे चोरी झाली त्या संदर्भात आरोपींची एक स्वतंत्र अशी चौकशी करावी, पारदर्शक अशी चौकशी करावी. यासाठी मोदी, तुम्ही नवीन काय सांगत आहात? पारदर्शक चौकशी वगैरे सोडून द्या. आम्ही तर आंदोलनच सुरू केलं. काल नागपूरमध्ये रामनगर भागामध्ये हे राम मंदिर आहे भव्य. इथून हाकेच्या अंतरावरती रेशीमबाग आहे आणि संघाचं मुख्यालय आहे. आम्ही त्याच्यासमोर राम मंदिर लुटीविरुद्ध भव्य आंदोलन काल केलं. रामरक्षा आंदोलन, सिक्युरिटी ऑफ रामरक्षा. आणि आम्ही हे आता महाराष्ट्रात नव्हे तर देशात जाणार आहोत. या चौकशा वगैरे सगळ्या त्यांच्याच असतात. न्यायालय त्यांची, वकील त्यांचे, सरकारी वकील त्यांचे, चौकशा समित्या त्यांच्या, सरकार त्यांचं, दरबार त्यांचा, सगळं त्यांचं आहे. ते काय चौकशा करणार आहेत? कुठली चौकशी? SITमध्ये सगळे मुख्य आरोपी बाहेर आहेत, जे संघाचे आणि भाजपचे पदाधिकारी आहेत. त्याच्यामुळे आंदोलन जे आम्ही सुरू केलेलं आहे, रामरक्षा आंदोलन, हाच एकमेव लढा यापुढे राहील. आमच्याबरोबर ज्यांना यायचं आहे ते येतील, ते शिवसेना पुढे जाईल. कालच्या आमच्या आंदोलनामध्ये काँग्रेस पक्षाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. आम्ही माननीय मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्रजी आणि सरसंघचालक परमपूज्य मोहनरावजी भागवत यांनासुद्धा आमंत्रण केलं होतं. आता रामभक्तांच्या बाजूने ते उभं राहायला आले नाहीत. याचा अर्थ रामाचं मंदिर लुटणाऱ्यांना त्यांचा पाठिंबा आहे. फडणवीसांना तुम्ही आमंत्रण दिलं होतं, त्यावर एकनाथ शिंदे म्हणतात की तुम्ही राहुल गांधींना, सोनिया गांधींना, अखिलेशजींना यांना आमंत्रण द्यायला पाहिजे. हे जे महाशय आहे ज्यांचं तुम्ही नाव घेतलं,
ते नक्की कोणाची प्रवक्तेगिरी करताय? तुम्हीसुद्धा उतरायला पाहिजे ना. कारण खरं म्हणजे त्याला मी आठवण करू देऊ इच्छितो, पक्ष सोडण्याआधी एक दिवस आधी ते अयोध्येला होते माझ्याबरोबर. गद्दारी करण्याआधी जो आम्ही कार्यक्रम अयोध्येत तेव्हा घेतला होता, मी दिवस बघा, त्याच्या आधी 2 दिवस आधी माझ्याबरोबर अयोध्येमध्ये होते ना. रामाने त्या गद्दारीला परवानगी दिलेली नाही तुमच्या. आणि राम मंदिर लुटीचा विषय हा राहुल गांधींनी समोर आणला. लक्षात घ्या, अभ्यास करा, पेपर वाचा म्हणावं. अभ्यास, फक्त नोटा मोजू नका आणि नोटांचे आकडे वाचू नका, बरं का. ठेकेदाराकडून जे येतात ना, त्या फक्त नोटा वाचण्यापेक्षा, मोजण्यापेक्षा वृत्तपत्र पूर्णपणे वाचा आणि माहिती घ्या. अरे सोड रे, शिंदे शिंदे काय चाललं आहे तुला? काय वाटतं बाबा, शिंदे म्हणजे का राम मनोहर लोही आहेत का? ना काय काय शिंदे शिंदे चाललं आहे? कोण आहेत ते? पंडित नेहरू आहेत का? जयप्रकाश नारायण आहेत का? आचार्य कृपलानी आहेत का? कोण आहेत? वसंतराव नाईक आहेत का? वसंतदादा पाटील आहेत? बंद करा, हे नुकसान करताय तुम्ही महाराष्ट्राचं. आज राजनाथ सिंग यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली आहे. त्यासाठी आपल्या पक्षातून कोण उपस्थित राहणार? जात सुप्रिया सुळे. आता काय आहे, सर्व पक्ष त्यांचे आहेत. TMC त्याने विकत घेतला, शिवसेना त्याने विकत घेतली, असे अनेक पक्ष त्याने विकत घेतले, आप विकत घेतला. त्याच्यामुळे सर्व पक्ष त्याने विकत घेतले. त्या पक्षांची ती बैठक आहे. अभी हिंदी में बोलिए. 6 सांसद जो है एनडीए में शामिल हो गए, क्या आप सुप्रीम कोर्ट ये जो देखिए, बात छोड़े सुप्रीम कोर्ट की, सुप्रीम कोर्ट भी गुलाम है. अगर सुप्रीम कोर्ट ने हमारी जो केस पेंडिंग उनके सामने है ना, 40 MLA वाली, अब तक उनका निर्णय नहीं दिया है. अगर वो निर्णय दिया होता सुप्रीम कोर्ट ने, तो बार बार ये पार्टियां नहीं टूटती. ये जो देश में जो लोकतंत्र के ऊपर रेप एंड मर्डर जो चल रहा है, उसमें सुप्रीम कोर्ट भी शामिल है. ये जो लोग हैं, चाहे संसद के प्रमुख लोग हो, संविधान कहाँ है यहाँ? संविधान के 10th शेड्यूल में क्या लिखा है? किसी भी स्प्लिट को उसमें मान्यता नहीं है, ना मर्जर को मान्यता है, ना स्प्लिट ना मर्जर. फिर ये कहाँ से उसने मर्जर को मान्यता दी? लोकसभा के अध्यक्ष साहब ने, स्पीकर साहब ने. अब बताइए, किस कानून और किस संविधान से मिस्टर ओम बिरला जी ने मान्यता दी है? मुझे बताइए ना, कौन सा कानून है, कौन सा शेड्यूल है, कौन सा संविधान में कौन सा अनुच्छेद है? बताइए. ये जो लोग हैं सब, मैंने कहा, जब ये पूरे देश में एक क्राइम चल रहा है, रेप एंड मर्डर, ये लोग पहले लोकतंत्र पर रेप करते हैं और बाद में मर्डर करते हैं. ये सभी लोग सीरियल रेपिस्ट और सीरियल मर्डरर भी है. और इसलिए तो जनता आप सड़क पर उतरेगी. जंतर मंतर पर शुरुआत हो गई है. सर, महिला रिजर्वेशन बिल दोबारा लाया जाएगा. हाँ, लाने दो. सोनम वांगचुक की जो वाइफ है, उन्होंने आरोप लगाया है कि मेडिकल रिपोर्ट नहीं दी जा रही है. हाँ, ये लोग सोनम वांगचुक को मारना चाहते हैं. ये लोग सोनम वांगचुक और अभिजीत दीपिका को मारना चाहते हैं.